ज्या पद्धतीने चला हवे त्या बंद होण्यासाठी प्रेक्षक मागणी करत होते, आता त्याचप्रमाणे जी महाराष्ट्राची हास्य जत्रा हा शो आहे, हा जो कॉमेडी शो आहे, हा देखील बंद करण्याची मागणी ही खूप दिवसांपासून ही चालू आहे प्रेक्षकांची. कारण की त्याच्या मागचं एक मेन रिझन असं आहे, त्यांची एक टॅगलाईन येते ती ऐका तुम्ही पहिले, की सहकुटुंब बसूया सहकुटुंब हसूया. पण ज्या पद्धतीचे हे एपिसोड बनवतात, ज्या पद्धतीचे ठरकीपणा, ज्या पद्धतीने हे दारूला प्रमोट करायचा प्रयत्न करतात, ज्या पद्धतीने हे लोक गुटख्याला प्रमोट करायचा प्रयत्न करतात, ज्या पद्धतीने ही अश्लील डबल मिनिंग गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करतात ना, हा कुठे ना कुठेतरी प्रेक्षकांना आता आवडायचा बंद झालेला आहे. आणि जास्तीत जास्त प्रमाणात हे एकमेकांवरतीच डायलॉगबाजी चालू असते, एकमेकांना टोमणे देणे किंवा एकमेकांच्या रंगावर, जाडीवर, वजनावर ह्या गोष्टींवर बोलून ह्यांच्यावरच जोक करणे हे प्रेक्षकांना कुठं ना कुठेतरी आवडत नाही आहेत. आणि त्याच दृष्टिकोनातून महाराष्ट्रामधील जे प्रेक्षक वर्ग आहे महाराष्ट्र हास्य जत्रेचा, त्यांना आता कुठेतरी असं वाटायला लागलेलं आहे की लवकरात लवकर हा शो बंद व्हावा. कारण की हा खूप अश्लीलरित्या हा शो सध्या पुढे चालू आहे आणि खूप लोकांना हे असले अश्लील चाळे टी व्हीवर बघायला आवडत नाहीत. कारण की त्यांची टॅगलाईनच आहे ना, सहकुटुंब बसूया सहकुटुंब हसूया. तर कुठे ना कुठेतरी तेच स्वतः ह्या गोष्टीवरून भटकत चाललेले आहेत आणि अश्लीलपणा दाखवायचा प्रयत्न हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या शोवर चालू आहे. आणि कुठं ना कुठेतरी तीच गोष्ट आता प्रेक्षकांच्या मनामध्ये खटकत आहे. माझं म्हणणं आहे तुम्हाला की तुम्हाला जर जोक करायचे असतील किंवा काय करायचं असेल तर प्रॉपर तुमची स्क्रिप्टिंग राहू द्या ना. अश्लीलगिरी करायची किंवा दारू प्रमोट करायची, गुटखा प्रमोट करायची किंवा काही असल्या गोष्टी असतील ह्या प्रमोट करायच्या किंवा अश्लीलता लोकांसमोर आणायची, ह्यांनी जोक नसतात होत मित्रांनो. तर मी तुम्हाला आवाहन करतोय की कृपया करून तुमची स्क्रिप्टिंग ही चेंज करा, अन्यथा प्रेक्षकांचा रोष तुमच्यावर जो आहे हा असाच वाढत राहील आणि त्यामुळे तुमच्या शोवर आहे ना खूप सारा प्रॉब्लेम तयार होऊ शकतो आणि लोक बघायचे बंद होऊ शकतात. लोक तुमचा शो हसण्यासाठी बघतात, चॅनल चेंज करण्यासाठी नाही. कारण की तुम्ही आधीमध्ये असे डायलॉग टाकता जे तुम्ही तुमच्या मुलांसोबत, तुमच्या बाळांसोबत, तुमच्या मुलींसोबत हे तुम्ही नाही बघू शकत. तर हाच माझा तुमच्यासाठी मोलाचा सल्ला आहे. तर हा घ्या आणि थोडेसे चेंजेस करा. तर मित्रांनो, ही तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंटमध्ये कळवा, कारण की तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.